जय श्री माताजी. आपण सर्वजण श्रीमाताईंच्या प्रतिमेकडे पाहूयात आणि नमस्कार करूयात. आपले दोन्ही हात मांडीवर, आपलं संपूर्ण चित्त आपल्या दोन्ही हाताच्या तळव्यांमध्ये. हळुवारपणे डोळे मिटूयात. परमपूज्य श्री माताजी, आपणच साक्षात श्री आदिशक्ती आहात. आपल्या परमकृपेत आपल्या निर्मल चरणी ध्यान करण्याची अनुमती आम्हा सर्वांना प्रदान करा. आता आपण आपला उजवा हात जमिनीवर ठेवायचा आहे. डावा हात मांडीवरच असेल. आपलं संपूर्ण लक्ष आपण आपल्या डाव्या हाताच्या तळव्यापासून सहस्रार आणि सहस्रारापासून उजव्या हाताच्या तळव्याद्वारे धन्यमातेकडे 7 वेळा नेऊया. परमपूज्य श्री माताजी, आपणच साक्षात श्री महाकाली आहात. आपल्या परमकृपेत आमच्या डाव्या बाजूतील इडा नाडीवरील तमोगुणांचे सर्व दोष, सर्व बाधा, आमची इच्छाशक्ती शुद्ध व निर्मळ होण्याच्या आड येणाऱ्या सर्व बाधा हे या उजव्या हाताद्वारे पृथ्वी तत्वामध्ये समर्पित करून घ्या व आमची डावी बाजू संतुलनात आणा. आता आपण आपला उजवा हात मांडीवर ठेवूयात आणि डावा हात आकाश तत्वाकडे करूयात. आपलं संपूर्ण चित्त, संपूर्ण लक्ष आपण आपल्या उजव्या हाताच्या तळव्यापासून सहस्रार आणि सहस्रारापासून डाव्या हाताच्या तळव्याद्वारे आकाश तत्वाकडे 7 वेळा नेऊया. परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री हनुमानजी आहात. आपल्या परमकृपेत आमच्या उजव्या बाजूतील पिंगला नाडीवरील रजोगुणांचे सर्व दोष, आमची क्रियाशक्ती शुद्ध व निर्मल होण्याच्या आड येणाऱ्या सर्व बाधा हे या डाव्या हाताद्वारे आकाश तत्वामध्ये समर्पित करून घ्या व आमची उजवी बाजू संतुलनात आणा. आता आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात. आपलं संपूर्ण लक्ष आपण आपल्या मध्य मूलाधार चक्रामध्ये क्लॉकवाईज 7 वेळा फिरवूयात. आपण आपलं चित्त आपल्या मध्य मूलाधार चक्रामध्ये क्लॉकवाईज 7 वेळा फिरवायचं. परमपूज्य श्री माताजी, आपणच साक्षात श्री निर्मल गणेश आहात. आपल्या परमकृपेत
आमच्या मूलाधार चक्राच्या उत्थानाच्या आड येणाऱ्या सर्व बाधा, आमच्यामध्ये श्री गणेश तत्व प्रस्थापित होण्याच्या आड येणाऱ्या सर्व बाधा कृपा करून हे या पृथ्वी तत्वामध्ये समर्पित करून घ्या व आम्हाला श्री गणेशांसारखे अबोधित व पवित्र बनवा, जागृत बनवा. आता आपण आपला उजवा हात आपल्या ओटीपोटावर डाव्या बाजूला दाबून धरूयात. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला शुद्ध आणि निर्मल विद्या प्रदान करा. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत कृपा करून मला शुद्ध व निर्मल विद्या प्रदान करा. कृपा करून आम्हाला शुद्ध आणि निर्मल विद्या प्रदान करा. आता आपण आपला उजवा हात आपल्या हृदयावर ठेवायचा डाव्या बाजूला. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे. मी मन नाही, बुद्धी नाही, शरीर नाही, अहंकार नाही. मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे. मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे. मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे. आता आपण आपला उजवा हात आपल्या मानेवर डाव्या बाजूला. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी निर्दोष आहे. मी निर्दोष आहे. मी निर्दोष आहे. मी निर्दोष आहे. आता आपण आपला उजवा हात आपल्या कपाळावर दाबून धरत आहे, आपल्या आज्ञा चक्रावर. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी माझ्यासहित सर्वांना अगदी हृदयापासून क्षमा केली आहे. माझ्या मनात कुणाबद्दलही राग नाही, द्वेष नाही. मी माझ्यासहित सर्वांना अगदी हृदयापासून, अगदी मनापासून क्षमा केली आहे. आता आपण आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या सहस्रारावर, आपल्या टाळ भागावर घट्ट दाबून धरूयात आणि जागच्या जागी गोलाकार क्लॉकवाईज 7 वेळा फिरूयात, मसाज करूयात. परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. आपल्या परमकृपेत कृपा करून मला माझा आत्मसाक्षात्कार प्रदान करा. कृपा करून आम्हाला परमेश्वरी प्रेमशक्तीशी एकरूप करा. आम्हाला निर्विचारिता प्रदान करा. आता आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात. आपलं संपूर्ण लक्ष, आपलं संपूर्ण चित्त आपण आपल्या दोन्ही हाताच्या तळव्यामध्ये केंद्रित करूयात आणि ह्याच अवस्थेमध्ये आपण श्रीमाताईंची अमृतवाणी ऐकूया. यांनी हा सुंदर योग घडवून आणलेला आहे की मी आज आपण सर्वांना भेटायला इथे खारे गावात आलेली आहे. हे योगायोग जुने असतात, जन्मजन्मांतरातले असतात ते, आणि त्यांची पुनरावृत्ती अशी कशी कशी होते ते आपल्या एवढं लक्षात येणार नाही, कारण आपल्याला आपले पूर्वजन्म माहित नाही. पण हे पूर्वजन्माचे योगायोग आहे आणि त्यामुळेच आज परत या जन्मात सुद्धा आपणा सर्वांना भेटण्याचा हा उत्तम योग आलेला आहे. इथे येण्यात मला इतका आनंद होत आहे की तो मी खरंच शब्दांनी वर्णन करू सांगू शकत नाही. ग्रामीण विभागात सहजयोग फार उत्तम तऱ्हेने पोचला जाईल हे मला माहित आहे, कारण शहरात राहणारी लोक ही मंडळी स्वतःला फार शहाणी समजतात. एकतर बहुतेक पढत मूर्ख असतात. पढत मूर्ख नसले तर पैशाच्या आणि सत्तेच्या दमावर स्वतःला काहीतरी विशेष समजतात. त्याला असं वाटतं की हे सगळं जग त्यांनीच निर्माण केलेलं आहे, हे आकाश सुद्धा त्यांनीच निर्माण केलेलं आहे आणि तेच परमेश्वराच्या ठिकाणी आहेत आणि परमेश्वर नावाची वस्तू काही जगात नाही. कधीही त्यांना कोणतंही वाईट काम करताना परमेश्वराचा विचार येत नाही की आपण हे अधर्माचं कार्य करतो. अजून आपल्या देशातली ग्रामीण वस्ती किंवा ग्रामीण मंडळी परमेश्वराला आठवू नयेत,
आपली भारतभूमी ही एक योगभूमी आहे आणि रामाने आणि सीतेने पायी प्रवास करून सर्व भूमीला पुनीत केलेला आहे, पवित्र केलेला आहे. ग्रामीण समाजामध्ये जो एक साधेपणा, भोळेपणा आणि परमेश्वराची परमभक्ती आहे, दुरुपयोग सुद्धा लोक करतात. म्हणजे पुष्कळचे लोक खोट्या गोष्टी सांगून पैसे उकळतात. काहीतरी भोळ्या बाबड्या लोकांना भिवून काहीतरी देवाबद्दल गोष्टी सांगून त्यांच्यामध्ये विचित्र तऱ्हेच्या भावना उत्पन्न करून त्यांच्याकडून पैसे उकळत असतात. हे प्रत्येक खेड्याखेड्यातून चाललेलं आहे. ही अत्यंत दुःखाची गोष्ट आहे. पण भोळ्याच्या मागे साक्षात शंकर बसलेला आहे आणि तो सगळ्यांचं रक्षण करीत असतो. परमेश्वर हा भोळ्यांच्या साधेपणाला भुलतो आणि नेहमी त्यांच्या मदतीला तो उभा असतो. पण परमेश्वराचा विश्वास एक क्षणही सोडला नाही पाहिजे. साध्या साध्या गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या की आपण परमेश्वराला बाजारात विकत घेऊ शकत नाही, किंवा परमेश्वराचा जो मनुष्य असेल तो कोणत्याही प्रकारचा पैसा तुमच्याकडनं घेऊ शकत नाही. जर त्यांनी तुमच्याकडनं पैसे लुबाडले तर तो परमेश्वराचा मनुष्य नाही. मग तो कोणत्याही कारणाने पैसे मागत असेल तर त्याला सरळ सांगायचं की हे बघा, आम्हाला तुमचं काही कर्तव्य नाही. दुसरी गोष्ट, रोगराई वगैरे शहरातून जितकी आहे त्या मानाने ग्रामीण भागात कमी आहे. आश्चर्याची गोष्ट आहे. त्याला कारण स्वच्छ हवा, वातावरण तसेच पवित्र कार्य सुद्धा आहे. लोकांची मन पवित्र आहेत. पण रोगराई दूर करण्यासाठी सुद्धा आमच्या सहयोगाने अत्यंत कार्य केलेलं आहे. आणि एकदा तुम्ही सहयोगामध्ये जर साक्षात्कारी पदवीला प्राप्त झालात तर तुम्हाला औषध, डॉक्टर वगैरे काहीही नको. आणि सगळे रोग, मानसिक किंवा शारीरिक रोग नेहमीसाठी निघून जातात. सहयोगासाठी तुम्हाला काही पैसे द्यायला नको. तुम्हाला त्याच्यासाठी काही विशेष मेहनत करायची नाही, काहीच मेहनत नाही. जसं एखादं बी स्वतः उपसतं तसं तुमच्यात बसलेलं बी अंकुरतं. तुमच्यामध्येच ते अंकुर आहे आणि त्या अंकुराला विद्वानांनी कुंडलिनी असं नाव दिलेलं आहे. जसं प्रत्येक बी मध्ये अंकुर असतं तसं तुमच्या प्रत्येकामध्ये ते अंकुर आहे. पण जर एखादं बी जरा किडलेलं असलं किंवा त्या बी मध्ये पूर्णपणे वाढ झालेली नसली तर मात्र त्या अंकुराला फुटायला वेळ लागतो. आम्ही फक्त त्या बीवर किंवा त्या अंकुरावर आपल्या प्रेमाचं पाणी ओततो, दुसरं काही करत नाही. आणि त्यात तुम्ही तरी काय करणार? बी आपोआपच उगवतो. तसंच तुमच्यात असलेलं हे जे परमेश्वराने ठेवलेलं अंकुर आहे ते आपोआपच वर येत. पण एवढंच आहे की जसा एखादा दीप तुम्ही सजवून ठेवलेला असला तर तो आपोआप पेटत नाही, त्याला एक पेटलेला दीप जवळ आणायला पाहिजे. त्याप्रमाणे सहयोगात सुद्धा जो दीप पेटलेला आहे तोच न पेटलेल्या दिव्यांना पेटवू शकतो. पण जेव्हा दुसरे दिवे पेटतात तेव्हा ते सुद्धा दुसऱ्यांना पेटवू शकतात. ही अशी क्रिया आहे. पण एखाद्या दीपाची वात घसरलेली असते, एखादा दीप फुटका असतो किंवा एखाद्या दीपामध्ये तेल कमी असतं, तेव्हा त्याची सुद्धा व्यवस्था सहयोगात पहिल्यांदा करता येते. कुंडलिनी ही तुमची आई आहे. ती जन्मजन्म तुमच्या बरोबर जन्मते, ती तुमच्यामध्ये वास करते. आणि आई किती पवित्र वस्तू आहे आपल्याला माहिती आहे. पण ही नुसती पवित्रता तुमची आई आहे आणि ती त्या क्षणाचा वाट बघत असते की ज्या वेळेला अशी कोणीतरी व्यक्ती जी त्या प्रेमाने ओतप्रोत असेल ती समोर आली की कुंडलिनी आपोआप उभी होते आणि तुम्हाला त्याचा साक्षात्कार घडतो.
आज आपण त्याचा प्रयोग थोडासा इथे करणार आहोत आणि मला आशा आहे की तुमच्यातल्या पुष्कळ लोकांना हे होईल. हे इतकं सहज घडतं की कोणाला विश्वास वाटत नाही की आपल्याला इतक्या लवकर कसं झालं. कारण त्याच्यासाठी तर इतके उपवास केले पाहिजे, तपास केले पाहिजे, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, नंतर जंगलात जाऊन राहिलं पाहिजे, तपश्चर्या केली पाहिजे. आता असं धरून चाललं पाहिजे की जर कुणाला काळव्याचा रस्ता माहित नसता आणि त्याला शोधत शोधत मुंबईहून पायी यावं लागलं असतं समजा 50 वर्षापूर्वी, तर त्याला कितीतरी तास लागले असते. पण आज आम्ही मोटारीने आलो तर आम्हाला काही इतका वेळ लागला नाही. तास काय, त्याला कितीतरी दिवस लागले असते. आम्ही सरळ तिथून निघालो आणि इथे पोहोचलो. त्याप्रमाणे आधुनिक कालामध्ये जी प्रगती आम्ही बाहेर केली आहे, जशी झाडाने जर बाहेर प्रगती केली तर त्याच्या मुळांनी प्रगती केलेली असणारच. तेव्हा ही मुळाची जी प्रगती झालेली आहे ती लगेच तुमच्या लक्षात येणार नाही. कारण झाडाची प्रगती लक्षात येते, मूळ पाहिल्याशिवाय लक्षात येणार नाही. हे मुळाचं काम आहे. आणि जेव्हा त्याचा स्रोत सापडला, जर स्रोतच मुळी हाताशी लागला, एखाद्या झऱ्याला जाऊन जर भिडलं ते मूळ, तर प्रश्न सुरत नाही त्या झाडाच्या मरण्याची किंवा त्याला काही त्रास होण्याची. कितीही तो फोफावला तरी सुद्धा त्याला ते पाणी मिळू शकतं. तसाच सहजयोग हा या आधुनिक कलियुगामध्ये सापडलेला आहे आणि त्याचा उपयोग सगळ्यांनी करून घ्यावा. फक्त सहजयोगाला फार उथळ मनाची माणसं चालत नाही. म्हणजे तर उडवणं, टिंगल करणे वगैरे अशा पद्धतीची लोक जर असतील तर त्यांना जरी व्हायब्रेशन आले तरी ते सुटून जाते. श्रद्धा ही पाहिजे, परमेश्वराप्रती श्रद्धा पाहिजे. किती म्हटलं तरी जर तुम्हाला एखाद्या प्रती जर श्रद्धा नसली तर त्यांनी का तुमचं भलं करावं. तुम्ही म्हणता आमच्या मुलाला बरं करा, तर माताजी आमची तुमच्या श्रद्धा नाही, आम्ही का बरं करावं. एक साधा विचार करा. जरी मी प्रेमाने म्हटलं की नाही तरी मी तुम्हाला ठीक करते, पण जे त्याला ठीक करणारे अनेक देवता बसलेले आहेत त्यांनी मान्य केलं पाहिजे. हनुमानाला पटलं पाहिजे, गणेशाला पटलं पाहिजे, शंकराला पटलं पाहिजे, कृष्णाला पटलं पाहिजे की हा मनुष्य ठीक आहे. नाहीतर ते म्हणतात ह्यांना मदत करायची काय गरज नाही. ते नुसते उथळ्या मनाचे लोक आहेत, थोड्यापुरते आलेले आहेत, त्यांना मदत करण्यात काही अर्थ नाही. सहजयोगाच्या द्वारे हजारो लोक बरे झालेले आहेत, रोग बरे झालेले आहेत. त्याशिवाय साक्षात्कार हजारो लोकांना झालेला आहे. ज्या लोकांना साक्षात्कार झाला आहे ते सुद्धा दुसऱ्या लोकांना ठीक करत आहेत. सहजयोगामध्ये फक्त हे लक्षात ठेवलं पाहिजे की मानवाला सगळी काही आपल्याबद्दल माहिती नाहीये. त्याला हे समजत नाहीये की आपण मेल्यावर आपलं काय होतं, जन्माच्या आधी आपण कोण होतो, पुढे काय होणार, या सर्व गोष्टी त्याला स्वतःबद्दल माहीत असतात. तेव्हा जे सहजयोगाचे काही थोडे बहुत नियम आहेत ते करावे लागतात. म्हणजे एक छोटीशी गोष्ट आहे की सहजयोगाने कोणाहीकडून कुंकू लावून घ्यायचं नाही. जो कोणी पार असेल त्याच्याकडनं फक्त कुंकू लावून घ्यायचं, कपाळाला हात लावू द्यायचा. तर सहसा तुम्ही पृच्छा कराल, विचाराल प्रश्न की माताजी असं का तुम्ही प्रत्येक रंग वाहत असाल. आपण म्हणतो ना त्याचा हात चांगला आहे, ह्याचा हात बरा नाही, ह्याचा हात शेतीला चांगला आहे, ह्याचा हात वैद्यकीला चांगला आहे. त्याला कारण असं की आपल्या हातात हे तरंग वाहत असतात. ज्या माणसाच्या हातातून वाईट तरंग वाहतात, जर त्यांनी तुमच्या कपाळाला हात लावला तर तुमच्यातही वाईट विचार येऊ शकतात. म्हणून आपल्या कपाळाला फार जपून राहिलं पाहिजे. असा एक सहजयोगातला नियम आहे. हे कपाळ माणसाचं फार परमेश्वराने विचार करून मिळवलेलं आहे आणि ते कुणासमोरही नतमस्तक करायचं म्हणजे फार विचार करून करायला पाहिजे. प्रत्येक माणसासमोर डोकं वाकत तुम्ही जर फिरला आणि समजा तो एखादा राक्षस निघाला तर त्याच्यातले जे दुर्गुण आहेत ते तुमच्यात सहज येणार. असे थोडे बहुत नियम आहेत, ते जर पाळले तर सहजयोगाला तुम्ही प्राप्त होता. आणि सहजयोग हा मोठा बरी वरदानाचा भाग ठरतो. आपल्याला आश्चर्य वाटेल की सहजयोगाचे अनुभव जर इथल्या काही लोकांना तुम्हाला सांगितले तर तुम्हाला विश्वास वाटणार नाही की एकदा एका आगगाडीतनं एक सहजयोगी जात होते आणि सावकाशपणे डोळे उघडूयात.
जमादाईंच्या प्रतिमेकडे पाहुयात आणि नमस्कार करूया. जय श्री महाराज.